लातूर शहरात वाहतूक कोंडीची समस्या ही दररोजची डोकेदुखी बनली असून शहरातल्या मुख्य चौकात विशेषतः सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहनधारक नियम धाब्यावर बसून नियमांचे उल्लंघन करतात। त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे। मुख्य चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी अघोरी प्रयत्न करत चक्क रस्तेच बंद पाडले। मात्र वाहतूक पोलिसांचं काय असा सवाल उपस्थित झाला असून नेमकं वाहतूक पोलीस कुठे आहेत आणि काय काम करतायत याचा आढावा पोलीस अधीक्षक घेणार का असा प्रश्न निर्माण झालाय। शहरातील लोकमान्य टिळक चौकातून याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे। लातूर शहरातल्या प्रत्येक चौकांमध्ये आणि विशेषतः सिग्नलच्या ठिकाणी जे आहे ते गर्दी वाढताना दिसते। आज जर पाहायला गेलं तर लातूर शहरातल्या अशोक हॉटेल चौकामध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी या ठिकाणी झाली होती आणि या गर्दीचं एकमेव कारण आहे की दुपारच्या वेळी या भागामध्ये खाजगी ट्रॅव्हल्स जे आहेत ते या साईडला म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता बनवलेला आहे, ज्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी मार्ग बनवलेला आहे, त्या पादचारी मार्गावरती खाजगी वाहनं तसेच मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स जे आहेत ते दिवसा देखील या ठिकाणी थांबत आहेत। त्यामुळे कुठं ना कुठं वाहतुकीची कोंडी जी आहे ती दररोज या ठिकाणी पाहायला मिळते। आज जर दुपारी पाहायला गेलं तर तब्बल 1.5 ते 2 तास या ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली। सिग्नल या भागातले चालू आहेत, मात्र सिग्नलकडे कोणताही वाहनधारक जो आहे तो लक्ष देत नाही। सिग्नल तोडून जाण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कधीही कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी नेमण्यात आलेला नाही। ट्रॅफिक पोलीस नसल्यामुळं वाहतुकीचे सर्व नियम या ठिकाणी धाब्यावर बसवले जातात आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी होते। आणि त्यासोबतच पलीकडच्या बाजूला जर पाहायला गेलं तर कोर्टाच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात वाहनं थांबलेली असतात। त्यामुळं लातूर शहरातल्या या अशोक हॉटेलच्या सिग्नल पासून ते जवळपास तहसील कार्यालयापर्यंत त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते। आणि या भागात जर पाहायला गेलं तर गांधी चौकाच्या पुढल्या बाजूनं ते अशोक हॉटेल चौकापर्यंत अशाच पद्धतीची वाहतूक कोंडीची आहे ते दररोज पाहायला मिळते। त्याचं कारणही त्याचंच आहे। या भागामध्ये जवळपास या अशोक हॉटेल चौकामध्ये जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी 1-2 गॅरेजेस आहेत, त्यासोबतच इतर वाहनं जे आहेत ते रस्त्यावरच राजरोसपणे थांबलेली असतात आणि दिवसा राजस्थान आणि इतर अहमदाबाद या ठिकाणी जाणाऱ्या ट्रॅव्हल्स जे आहेत त्या देखील याच ठिकाणी थांबत असतात। त्यामुळे ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते आणि दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत असल्यामुळे कुठं ना कुठं कायमस्वरूपी या ठिकाणी पूर्ण वेळ ट्रॅफिक पोलीस देण्यात यावा अशी मागणी जी आहे ती नागरिकांकडून होते आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.